महानगरपालिकेच्या चुनावाची माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. चुना चुना पाटी नगाडा विनायक यांचा साहेब सुद्धा आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून प्रतिसाद मिळत आहे जनतेचा आणि या माध्यमात चुना चुना नगाडा पाटी आणि एसी सारख्या या चुना चिन्हावर लढणाऱ्या का ज्या ज्या चुनावर तुला लढत आहे महानगरपालिकाच्या चुनाव आहे आणि या आपली उपस्थिती दर्ज करत आहे आणि भारी मताने विजय करा असा सुद्धा नारा देण्यात येत आहे त्यांच्याकडून. आता नाही घाबरायचं नाही कुणापुढे झुकायचं विनायक भाऊ प्रेमकर यांना त्यांचं निवडणूक हा नगारा लक्षात ठेवा. जाताना आपलं त्यांचं निवडणूक चिन्ह नगारा. महानगरपालिकाचे चुनाव चाललेले आहे आणि या चुनावामध्ये मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार नगाडा आणि पाटी आणि एसी सारख्या चुनाव चिन्हावर लढत असणाऱ्या व्यक्तीमध्ये त्यांच्याकडे समोर आहे आणि या ठिकाणी राजू भाऊ सुद्धा या चुनावामध्ये रिंगणामध्ये उतरले आहेत. त्याचप्रमाणे मीनाक्षी ताई सुद्धा रिंगणामध्ये आहे आणि आपल्याकडे विनायक भाऊ सुद्धा या रिंगणामध्ये उतरले आहे आणि त्यांना जनतेचा एक मोठा बदल मिळाला आहे. थेट आपल्याशी राजू भाऊ जुळले आहे. राजू वानखेडे जुळले आहे त्यामुळे त्यांचं काय करणार सर आपला पहिला चला. मी राजू ज्योतिराम लोखंडे या प्रभागाच्या 25 वर्षाच्या नगरसेवक. या ठिकाणी लोकांचे आशीर्वाद आणि सहकार्य माझ्यासोबत आहे. मी 40 वर्षापासून सतत सामाजिक कार्य करत राहिलो आणि एकनिष्ठ राहिलो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आणि फुले आंबेडकरी आणि शाहू महाराजांच्या विचारातून निष्ठावंत राहिलो. मला या ठिकाणी
जेव्हा मी नगरसेवक झालो तेव्हा मला आमिष आले, 2-2 वेळा मला आमिष आले, आमदारकीचे आमिष आले, दोन्ही वेळा मी ते आमिष ठुकरावले. जर मला माझं भविष्य पाहायचं असतं तर मी निश्चितच आमदार होऊन मी माझं भविष्य पाहिलं असतं. परंतु फुले आंबेडकरी शाहू विचाराचा निष्ठावान खंबीर कार्यकर्ता म्हणून मी या प्रभागामध्ये आहे. प्रभाग 17 मध्ये माझे आव्हान आहे प्रभाग 17च्या लोकांना, या ठिकाणी बहुतसे लोक या दलातून त्या दलात गेले फक्त निवडून यासाठी. राजू लोखंडेने दल बदल केला नाही. निष्ठावान कार्यकर्ता खंबीरपणे या प्रभागामध्ये अपक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही आपला फॉर्म टाकला आणि या प्रभाग 17 मध्ये आम्ही तिन्ही उमेदवार मीनाक्षी राजू लोखंडे, विनायकरावजी डेहनकर आणि मी स्वतः राजू लोखंडे असे तिन्ही उमेदवार भक्कमपणे या वार्डामध्ये आम्ही प्रचार करत आहे. जनसमूहाचा लोंढा आमच्या सोबत आहे, समूहाचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या प्रभागातून वार्डातून मी निवडून आलो तो पूर्ण वार्ड माझ्या पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. भ्रष्टाचारी करण्यावाल्याने भ्रष्टाचार केला, क्रीडा घोटाळ्यामध्ये 120 नगरसेवक अंदर झाले, परंतु राजू लोखंडेच्या कॉर्नरला कोणता धक्का लागला नाही. हे पण एक नोंद करण्यावाली गोष्ट आहे. वेगवेगळ्या प्रभाग 17 मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या सुद्धा आहे आणि या समस्याला घेऊन तुम्ही जनतेपणे सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे आणि 17 मध्ये काही ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा नाही आहे. यावर तुमचा थोडा काय राहणार आहे, का बघायचं? मी 25 वर्षाच्या कालखंड महानगरपालिकेमध्ये माझा गेला. त्या कालखंडामध्ये मी जे काम केलं वस्तीचं, त्या विकास कार्याच्या भरोश्यावर मला लोकांनी 25 वेळा निवडून दिलं. प्रभाग पद्धती झाल्यामुळे हे थोडं फरक पडला, परंतु आता पूर्ण जनसमुदाय माझ्यासोबत आहे. विकासाच्या कामाबद्दल कोणताही डाग लागू देणार नाही. वेळेवर आलेली समस्या हे तुरंत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही तिन्ही लोक तत्पर राहू एवढंच आश्वासन देतो. आपल्या सर्वांना आव्हान करतो की पाठीवरती मीनाक्षी राजू लोखंडे आहे, ब गटातून विनायकराव डेहनकर आहेत, ड गटातून राजू लोखंडे आहो. आम्ही सर्वांना आव्हान करतो की पक्षाची दादागिरी खतम करा. ऐका, पक्षाची दादागिरी खतम करा, अपक्षाला निवडून आणा हीच विनंती करतो. जय भीम. राजू लोखंडे साहेब आणि त्यांनी आपला ठामपणे मत सांगितलं आहे आणि जनतेला यंदा परिवर्तन पाहिजे असं त्यांचं सांगणं आहे आणि स्थानिक मुद्द्याला घेऊन ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचून राहिलेले आहे. आपल्याकडे मीनाक्षी मॅडम सुद्धा जुळलेले आहे, त्या घरापर्यंत पोहोचून जनते पण त्यांचं काय सांगणं आहे जाणून घेऊया आणि त्या समाजाला तळागाळाच्या लोकांना एकत्र करून समाजापर्यंत आपली गोष्ट ठामपणे मत सांगणं जाणून घेण्याचं. मी मीनाक्षी राजू लोखंडे, मी अपक्ष उभी आहे. आमचं पॅनल आहे तिघांचं. तर मी माझं चिन्ह चुनाव चिन्ह अपक्ष पार्टी आहे आणि आहे महिला रिझर्व SC आणि साहेब आहेत राजू ज्योतिरामजी लोखंडे, त्यांचं आहे SC चुनाव चिन्ह. त्यांचं आहे विनायकर भाऊ दहनकर आहेत, त्यांचं चुनाव चिन्ह आहे नगाडा चुनाव चिन्ह आणि ब मध्ये. मला असं म्हणायचं आहे की दिवसेंदिवस महिलांच्या समस्या वाढत आहेत. आमचा एरिया कसा, हे सिमेंट रोड झालेले आहे. आमचा एरिया कसा म्हणजे खोल भागात येतो, तर रोडचं पाणी पूर्ण तिथे जात 3-3 पाय 4-4 पायऱ्या घराला असल्यावर पण घरामध्ये पाणी शिरतं एवढ्या प्रमाणात, कारण का तिथून पाणी पास होत नाही. ते समस्या खूप भयंकर आहे. पावसाळ्याच्या दिवसात कसे जगतात त्यांचं त्यांना माहीत.
समस्यांमध्ये. आणि दुसरी गोष्ट हे आहे, दुसरी गोष्ट सरकारी शाळा बंद पडत आहे. गरीबाचं लेकरू जाणार कुठं? म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जाणार ना. मोठमोठ्या चकाचौंध शाळा करून काय फायदा? गरिबांना शिक्षण घ्यायचा अधिकार आहे. जे कॉन्व्हेंटमध्ये पाठवू शकतात, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे ते पाठवू शकतात. परंतु जे हातावर आणून पानावर खातात त्यांच्यासाठी म्युन्सिपाल्टीच्या शाळा अति आवश्यक आहे. सरकारी शाळा निघल्या पाहिजे, सरकारने शाळेचा खर्च उचलला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट हे आहे की आजकाल महिलांची जे छेडखानी होत आहे जास्त प्रमाणात, त्याला आळा बसला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी चौक्या, पोलीस स्टेशन दिले आहे, तिथून यंत्रणा चालली पाहिजे. तशी रिपोर्ट नोंदवायला गेलं तेव्हाच त्याच्यावर ऍक्शन होईल. सर्वे लावा तुम्ही 8-8 दिवसाचा, वस्तीमध्ये फिरा, पूर्ण एरिया जो तुम्हाला बांधून दिला आहे त्याच्यात फिरा. महिला जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी मनोगत घ्या, त्यांनी मनमोकळ्यापणाने विचारायला पाहिजे त्यांना काय आहे, इकडं कसं आहे, काय आहे. काल युवा पिढी व्यसनाकडे वळत आहे. जसं आता गांजा आहे, ब्राऊन शुगर आहे, दारू आहे. मुलं त्यांचं वयही वाच आहे तरी व्यसनाधीन होत आहे. असे जे दुकान आहे त्याची परमिशन कशी मिळते? म्हणजे घनिष्ठ वस्त्यांच्या बाजूनं तिथे नाही मिळाला पाहिजे. तुम्हाला चालवायचे आपले बिझनेस दुसरीकडे चालवा. आमची युवा पिढी खराब होत आहे, एक प्रकारची कीड लागल्यासारखी होत आहे. त्याच्यावर विचार झाला पाहिजे. सत्तारूढ आहे म्हणजे असं नाही म्हणायचं आहे मला, पण तुम्ही बारीक सारीक लक्ष घातलं पाहिजे. सगळ्यांना कसा जगण्याचा अधिकार आहे, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने विकास करून जगलं पाहिजे. तर आमची विकासाचीच दिशा आहे. विकास करूच आम्ही. आम्हाला जो जमेल तो आम्ही संपूर्ण बदलू शकत नाही, पण आम्हाला जे करता येईल ते आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करू. म्हणून माझं आव्हान आहे, आमचं अपक्ष पॅनल नक्कीच निवडून द्या तुम्ही. आम्ही काम करणारे व्यक्तिमत्व आणि काम करूच आम्ही, शब्द आहे आमचा तो. हे होतं मीनाक्षी लोखंडे मॅडम. त्यांनी विनायक जयंतचा दिलेला आहे आणि लोकांपर्यंत त्यांचा एक मोठा जनाधार आहे आणि जनसमूह त्यांच्या पाठीशी आहे. आणि आज त्या महानगरपालिकाच्या चुनावाच्या रिंगणामध्ये उतरले आहे आणि एकच ध्यास, विजयाचा ध्यास हा त्यांच्या मागे आहे. सर, आपला परिचय काय सांगाल? मी विनायक देहनकर, प्रभाग 17 मध्ये ब गटातून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उमेदवार म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी जनतेमध्ये उतरलेला आहे. माझं चुनाव चिन्ह नगाडा हे आहे. ब गटामधून राजूभाऊ लोखंडे आहे, त्यांचं चुनाव चिन्ह AC आहे आणि अ गटामधून मीनाक्षीताई लोखंडे आहे, त्यांचं चुनाव चिन्ह पाटी आहे. आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये जनयात्रा प्रत्यक्षात लोकांना भेटून त्यांची समस्या आम्ही जाणून घेत आहे आणि संपूर्ण प्रभाग जेव्हा फिरला तर या प्रभागामध्ये मागील 9 वर्षापासून जे नगरसेवक होते, 5 वर्ष सत्तेमध्ये होते आणि 4 वर्ष नगरसेवक नसताना प्रशासन त्यांच्या पाठीशी राहून त्यांनी सांगितलेले संपूर्ण कामं करत होते. परंतु या भागामध्ये का संपूर्ण प्रभाग 17 मध्ये एकाही नगरसेवकाचं कुठेही जनसंपर्क कार्यालय नव्हतं. कुठेही जनतेला त्यांच्यासोबत निगडीने त्यांच्या समस्या सांगायला त्यांच्याजवळ काही स्थान नव्हतं, त्याचा संपर्क नव्हता. अशा पद्धतीने राजकीय पक्ष आज 15 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता होती. या सत्तेमध्ये त्यांनी फक्त सिमेंट रोड आणि फक्त म्हणजे दिखाव्याचे कामं हे जास्त केले आहे. जनसुविधेचे कामं त्यांनी काही जास्त केलेले नाही. अनेक जागेवरती अजूनही खड्डे पडलेले आहेत. जिथे खांब असेल तिथे लाईट नाही, जिथे लाईट असेल तिथे खांब नाही आहे. अनेक पुलं बनलेले आहेत, तिथे सुद्धा लाईट नाही आहे. अनेक जागेवरती पर्यावरणाचा इथे विषय केलेला नाही आहे. ह्या स्लम वस्तीचा संपूर्ण प्रभाग 17 आहे, स्लम वस्ती आहे संपूर्ण प्रभागामध्ये. परंतु या प्रभागामध्ये एकही झोपडपट्टी वाटप केलेलं नाही आहे. त्यांना स्लम मध्ये पट्टे वाटप केलेले नाही आहे. यांची सत्ता असून सुद्धा जनसुविधा नाही आहे. संपूर्ण जनसुविधा जे असायला पाहिजे, आरोग्याची स्थिती बघा आज संपूर्ण म्हणजे नागपूर शहरात का पूर्ण राज्यामध्ये प्रायव्हेट दवाखान्याची म्हणजे एक ठेकेदारी सुरू झालेली आहे. प्रायव्हेट दवाखाने गोरगरीब
गोरगरीब माणूस जर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जाते तर त्यांचा इलाज होऊ शकत नाहीये आणि मेडिकल आणि मेओ असे सारखे मोठे दवाखाने आहे, परंतु तिथे सुविधा नाही आहे, तिथे औषधी नाही आहे. महानगरपालिकेची जबाबदारी आहे स्वच्छता, आरोग्य, लाईट हे संपूर्ण कर प्रत्येक जनतेच्या खिशातून जाते. आम्ही टॅक्स भरतोय त्याच्या खिशातून जाते, कोणती वस्तू खरेदी करतो त्यांच्या खिशातून जाते, परंतु हे सुविधा देणं महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. आणि हे मागे जे 15 वर्षापासून जे सत्तेमध्ये बसलेले आहे त्या सत्तेच्या लोकांनी जनसुविधेकडे आणि आरोग्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. या संदर्भातून आम्ही जेव्हा जनतेसोबत राहतो, जनतेशी आम्ही संपर्क करतो, तर त्यांनी आपली ही व्यथा आम्हाला दाखवली आहे, बोलून दाखवलेली आहे. खरोखर जनता या सत्ताधारी पक्षाशी दुखी आहे, म्हणून आम्हाला जास्तीत जास्त जनसंपर्कामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. आणि आम्ही तिघे जणांचे जे पॅनल आहे हे महानगरपालिकेत भव्य मताने निवडून येऊन आणि महानगरपालिकेमध्ये जाऊ एवढं आश्वासन देतो आणि सर्व जनता आमच्या सोबत आहे. हे ते मान्यवर साहेब आणि विनायक दहनकर साहेबांनी जनतेला आवाहन केलं आहे, भारी मताने आम्हाला विजय करा. हा आमचा तिघाचा पॅनल आहे आणि या तिघाच्या पॅनलमध्ये पाटी आणि एसी आणि नगाळा हा महानगरपालिकाच्या दालनामध्ये आम्हाला नेऊन जनतेची कामं आम्हाला करायचं आहे. हा एक संदेश त्यांनी दिला होता. ठामपणे आपल्या त्यांनी मत सांगत आहे. त्याची एक मुलाखत घेऊन आपण त्यांची जाणून घेतो त्यांचं काय सांगणं होतं, म्हणून थेट आपल्या चॅनल जुळले होते मान्यवर साहेब. अपक्ष उमेदवार विनायक भटकर प्रभागातील जुने जाणते अनुभवी आणि कर्मठ कार्यकर्ते आहेत. प्रभाग 17 मध्ये समस्या सोडवण्यासाठी 24 तास